माननीय मुख्यमंत्री जी से विनती करूंगा कि वो पहले अपना मनोगत व्यक्त करें और सर उसके बाद फिर क्वेश्चन आंसर सेशन एज यू नो। सर्वात पहिल्यांदा प्रेस क्लबचे मी आभार मानतो की आज मीट द प्रेस करता या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून स्वागतही करतो, आभारही मानतो। खरं म्हणजे ज्यावेळी निकाल लागला त्याचवेळी प्रदीप दादांनी मला हे सांगितलं होतं की महाराष्ट्रातली पहिली मीट द प्रेस नागपूरलाच झाली पाहिजे, त्यामुळे मी इतर कुठेही मीट द प्रेस न करता पहिली नागपूरला करतोय। कारण आपल्या सगळ्यांचं घर नागपूर आहे, आपल्या सर्वांना नागपूरबद्दल एक वेगळं आकर्षण देखील आहे। मी आपल्या सर्वांचे याकरता देखील आभार मानतो की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आला होता की ज्याचा मोठा फटका आम्हाला बसला, तो फेक नरेटिव्ह आम्ही ब्रेक करू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोहोचू शकलो, ज्यामुळे निश्चितपणे एक अत्यंत मोठा विजय महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय 237 जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक 132 जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक अत्यंत डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे। अर्थातच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कारण कुठलंही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतं, आव्हानही असतात, अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात, कधी काही मर्यादा असतात, पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे, तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा 2014 साली मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या। काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसं काम करेल। काही लोकांना वाटायचं की अतिशय नवखं अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल। तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का। पण माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण, मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही। किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले, जवळजवळ 80 प्रकल्प पूर्ण केले
आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आणले, पण त्याचवेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले, ते पूर्ण केले. इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी त्या 5 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली. आणि पुन्हा गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली, त्यातही विशेषतः ऊर्जा विभाग असेल, इरिगेशन विभाग असेल, होम असेल, गृहनिर्माण असेल, अशा अनेक खात्यांचं काम करताना ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे. आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो. अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे. इरिगेशनमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की 6 नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. ही 6 नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे. म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प 10 लाख एकराला आणि विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल, अशी ज्याला जनरेशनल म्हणतात, अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात हे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत. असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत. दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला. मी जो वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली. ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्षलवाद ऑल टाइम लो आहे. परवा देखील 2 मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं आहे. आणि आता डीपमध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे. पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे, ती होताना दिसते. पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत. आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मला दिसत आहेत, ज्या येऊन राहिलेल्या आहेत, त्यातनं विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत. हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत. हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल, पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो. आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे. आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल. एकूणच केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराज सिंग चौहान साहेब आले होते आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला 20 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहेत. हा देशातला रेकॉर्ड आहे. म्हणजे अनेक राज्यांना 10 वर्षात देखील 20 लाख घरं मिळालेली नाही. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण 2022चं जे टार्गेट ठेवलं होतं ते एससीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं. ते टार्गेट आपण पूर्ण केलं. पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं
की SCCCची यादी अपूर्ण आहे, म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे, 2011ची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या. आणि मग 2018-19ला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं, ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. या 26 लाखापैकी जवळपास 20 लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे. आणि हे करत असताना मी केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात 10% हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे. त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबातल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ. आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो, मोदी आवास योजना असो, जनमन आवास योजना असो, शबरी आवास योजना असो, रमाई आवास योजना असो, आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे. खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि इथे इंटरॅक्शन होणार नाही. पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने, आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल घडवतोय. अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी. आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे, हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. येणारी आव्हानं खूप आहेत. हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात, पण किमान गेल्या 10 वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो. आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही, कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे. त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी मीट द प्रेस करता निमंत्रित केलं. आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं, सत्कार केला, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. एक प्रश्न असा आहे, 2 प्रश्न विचारून टाकून माझ्यापर्यंत माहिती येईल की नाही सांगताय, खूप लोक सहज. एक प्रश्न असा आहे की हे जे सायबरचा जो धोका आहे ना तो खूपच वाढतो. म्हणजे आता जर मी फोन केला तर केंद्राची रिंगटोन असते पहिले, ते अवेअरनेस. आणि 2 केंद्रीय गृहमंत्र्यांचा व्हिडिओ फार वाईट पद्धतीने क्रॉप केला. आणि मी विधानसभेत होतो, तुम्ही जे नक्षलवादाला उत्तर दिलं तोही फार वाईट पद्धतीने क्रॉप केला. तर हे जे सुरू आहे त्याच्यावर कायमस्वरूपी मेकॅनिझम करण्याचा विचार आहे का? म्हणजे कारण पुढे. दुसरा एक प्रश्न असा आहे की दिवाळी दिवसाची समारोपाची प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्यात एकनाथराव शिंदे असं म्हणाले की आम्ही कॅप्टन बदलला, आमची टीम दिली. तर आता 3 फॉर्मॅट आहे क्रिकेटचे, कसोटी, वन डे आणि T20, आणि तिन्हीचे कर्णधार वेगवेगळे असतात. तर सुदैवाने तुम्ही 3 आहात, तर तुमच्या तिघांची विभागणी तुम्ही कशी म्हणजे कसोटी, वन डे आणि T20 कोण कोण करतो? पहिलं तर सायबर गुन्हे ही आज आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि
सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोहोचतं, लोक ते वापरतात. पण त्याचवेळी जे नालायक लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे, धोका देणे, डिस्कंटेंट तयार करणे, जाती जातीमध्ये विद्वेष तयार करणे, अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात. आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे. आणि त्याचसोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे. आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेलं एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील, हे वेगाने उघडकीस आणू शकतो. याची सुरुवात आम्ही केली आहे. जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं, त्यातला नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला, पण त्यांना माहिती नाही. मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो, याचं 100% डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं. 100%. म्हणजे जर एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते 100 लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं. कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअपला मागता येते, त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते. आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे, तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे, आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड, असं नाही आहे. तेही विचारपूर्वक केलं पाहिजे, कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो. आणि पुढचे काही काळ जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे. आणि ते आव्हान नीट पेलण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तुम्ही दुसरं काय विचारलं? नाही, आम्ही तिघही सोबतच काम करतोय. 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही, पण आमच्या लक्षात आलं की वन डेत उतरून चालणार नाही, म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो. आता वन डे किंवा 2020 खेळण्याची आवश्यकता नाही आहे. हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे, पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे, ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार आहे. मुख्यमंत्री जी, कल इलेक्शन कमीशन ने कांग्रेस को जवाब दिया है ईवीएम के संबंध में. उनका कहना है कि ईवीएम के साथ छेड़खानी नहीं हो सकती. 1 घंटे में 76 लाख मतदान हो सकते हैं, क्योंकि एवरेज 1 लाख मतदान केंद्र थे, तो 76 मतदान 1 केंद्र में हो सकते हैं. दूसरा भी कांग्रेस ने आरोप लगाना शुरू किया. बंदी कर दीजिए उसको. बहुत सुनाई दे रहा है. कांग्रेस का दूसरा आरोप है कि जब तक अमित शाह की माफी नहीं मांग लेते तब तक उनका आंदोलन जारी रहेगा. कल 27 तारीख को जय बापू जय भीम जय संविधान की रैली भी निकाल रहे हैं. दोनों को किस तरीके से आप देख रहे हैं? देखिए, पहली बात तो सोए हुए को जगाया जा सकता है, सोने का नाटक करने वाले को जगाया नहीं जा सकता. कांग्रेस पार्टी भली भांति जानती है कि ईवीएम ये टैंपर प्रूफ है. आज तक जितने चैलेंज ईवीएम को टैंपर करके दिखाइए, इस प्रकार से इलेक्शन कमीशन ने दिए, न कांग्रेस पार्टी कुछ कर पाई
न कोई व्यक्ति कुछ कर पाया। तो कांग्रेस की ये नीति रही है, चुनाव हारते हैं तो ईवीएम की बात करते हैं, जीतते हैं तो लोकतंत्र जीता ऐसा कहते हैं। लेकिन अब कांग्रेस को जवाब देने के लिए न मेरी जरूरत है न इलेक्शन कमीशन की जरूरत है। कांग्रेस को जवाब ओमर अब्दुल्ला जी ने भी दिया है और कांग्रेस को जवाब ममता बनर्जी जी ने भी दिया है। उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि कांग्रेस ये ईवीएम को गाली देना बंद करे। दूसरा, मेरा मानना है कांग्रेस पार्टी ने देश से माफी मांगनी चाहिए दो चीजों के लिए। एक, जिस प्रकार से लगातार उन्होंने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का अपमान किया, उनको चुनकर नहीं आने दिया, हर बार उनको अपमानित किया, उनके महापरिनिर्वाण के बाद महापरिनिर्वाण की जगह पर स्मारक बनाने के लिए सुई के नोक जितनी जगह भी कांग्रेस पार्टी ने नहीं दी। कई लोगों को भारत रत्न दिया, लेकिन जो भारत के रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर थे, इनको भारत रत्न कांग्रेस पार्टी ने नहीं दिया। डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की जहां जहां स्मृतियां थी, ऐसी कोई जगह उन्होंने स्मृति स्थल के रूप में विकसित नहीं की। ये सारी बीजेपी ने की। तो कांग्रेस पार्टी को हमेशा ये डर होता है कि नेहरू गांधी परिवार से बड़ा कोई न बने, और इसीलिए उन्होंने हमेशा भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी को नीचा दिखाया। इसके साथ साथ इस बात के लिए भी उन्होंने माफी मांगनी चाहिए कि इतनी बड़ी नेशनल पार्टी है, वो पार्टी किसी व्यक्ति के भाषण का वीडियो काट कर एडिट करके उसको चलवाती है, संसद का भी समय गवाती है, और साथ साथ देश में भी लोगों को बरगलाने का काम करती है। जो उन्होंने अमित शाह जी के साथ किया, ये राजनीति का ओछापन है। क्योंकि भारतीय जनता पार्टी, अमित भाई शाह, नरेंद्र मोदी जी, ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का अवमान सपने में भी नहीं कर सकते। इसलिए कांग्रेस पार्टी जमीन खिसक चुकी है, उस जमीन को पाने के लिए ये सारा प्रयास कर रही है। मराठा आरक्षणाचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो। मनोज जरांगे पाटील गेले अनेक दिवस शांत होते, आज पुन्हा ते बोलले आहेत की आता पुढे मजा येईल। आतापर्यंत तुम्ही उपमुख्यमंत्री होते म्हणून टाळत होता की मुख्यमंत्री नाही, आता तुम्ही मुख्यमंत्री आहे म्हणून त्या आशयाने ते बोलत आहेत। पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे, याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासून मी असेल, अजितदादा असतील, शिंदे साहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे, आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे। जे निर्णय घेतले तिघांनी मिळून घेतले, पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ। जयंत जी, आपने बोला कि गढ़चिरौली को स्टील सिटी बनाएंगे, लेकिन विदर्भ के बाकी जिलों में कोई बड़ी इंडस्ट्री आना चाहिए, इसके लिए कोई प्लान है क्या? सभी जिलों में अभी इंडस्ट्री आ रही है, और जब मैं गढ़चिरौली की बात करता हूं तो केवल गढ़चिरौली तक सीमित नहीं होता है, क्योंकि जिस प्रकार से अभी हमारे पास ये खनिज मिल रहा है, तो अकेले गढ़चिरौली इसको कंज्यूम नहीं कर सकती। इसके साथ साथ चंद्रपुर को भी करना पड़ेगा, वर्धा को भी करना पड़ेगा, भंडारा गोंदिया को भी करना पड़ेगा और नागपुर को भी करना पड़ेगा, तब जाकर हम इसको कंज्यूम कर पाएंगे। एक प्रश्न आहे की बीडमधून आता हवेत गोळीबार केल्याचे काही व्हिडिओ समोर येत आहेत। तसंच अंजली रवानी यांनी ट्विट केलेलं आहे की एकट्या बीडमध्ये 1222 बंधू जे परवाने धारक आहेत, तर एकट्या बीडमध्ये इतके परवाने कसा सवार त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया? हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत, वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत, ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत, या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात। अजिंक्य ठाकरेंनी एक पत्र लिहिलेलं आहे, जे होल्डिंग्स सगळीकडे लागतात त्याबाबत कुठेतरी धोरण करावं, एक आव्हान सुद्धा केलंय पत्रामधून आपल्याला। चांगली गोष्ट आहे, कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील
होर्डिंग्सच्या संदर्भात काही निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो, तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लीगल होर्डिंग्स लावतात. आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले, मी स्वतः ते काढायला लावले. पण मला असं वाटतं की होर्डिंग्सच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे, ही काळजी आम्ही घेऊ. मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे. मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे. अर्थात त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही, तो इलेक्शन कमिशनचा आहे. पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा आहे. तुम्ही काही निर्णय घेतला आहे का? नंबर 1 आणि नंबर 2 तुम्ही जेव्हा आमदार असताना शास्ती लागलेली होती, त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाले 2014 मध्ये, तर ती शास्ती अद्यापही चालू आहे आणि त्याचा 52 ते 54% व्याजदर आहे. कशाची शास्ती? शास्ती महानगरपालिकेचे थकबाकीदार राहतात तर त्यांच्या संदर्भात जी शास्ती लावलेली आहे त्याचा 5% जवळजवळ 52 ते 54% आहे. तर त्याच्यावर तुम्ही निर्णय घेणार, कारण मागे तुम्ही आठवण दिलं होतं, पत्रकार म्हणून आले होते त्याच्या संदर्भात जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिजे. आता माझ्याकडे त्याची अपडेटेड माहिती नाही आहे. पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी. भाऊ, तुमच्या कार्यकाळात 100 दिवसाचा प्लॅन तुम्ही रेडी केलेला आहे. तो प्लॅन नेमका काय आहे आणि कसं राहणार आहे? प्रत्येक खात्याने 100 दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. 100 दिवसात काय करायचं हा 100 दिवसाचा प्लॅन आहे. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू. असं आहे की घटना फार महत्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले. आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले. मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलंय यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं. विरोधात आक्रमक होत आहेत, सोबतच त्या ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्याचं ते जे कंपॅरिझन आहे ते आता बिहार सोबत आणि एक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून करतायत. तर कुठेतरी असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात, पॅरलल्स ड्रॉ होतात. आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये. मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला एक महाराष्ट्रात ठरवून लक्षात केलं गेलं, विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. आता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असं वाटतं ना तुम्हाला परत ती पुनरावृत्ती होऊ शकते? त्याकडे माइंडसेट केलेलं आहे.
असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच, पण गेल्या 5 वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार, आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील. मुकेश मैं माननीय जनसंपर्क मंत्री से सवाल पूछना चाहता हूँ कि हमारी जो प्रिंट की मीडिया की पॉलिसी है वो लगभग 4 दशक पुरानी है. दूसरा ये कि डिजिटल में भी हम लोगों को बहुत नई पॉलिसी की जरूरत है, क्योंकि इसमें एडवांसमेंट नहीं हुआ. तो हम ये जानना चाहेंगे क्या इस 5 वर्ष के दौरान आप पत्रकारों के लिए जनसंपर्क मंत्री के रूप में चेहरा दिखा पाएंगे? चेहरा तो रोज ही दिखाता हूँ, लेकिन आपने नहीं समझ रहा हूँ मैं बात को आपकी. आपने बहुत अच्छा सुझाव दिया है. एक नई पॉलिसी हम लोग निश्चित रूप से तैयार करेंगे. एक 1 मिनट. अरे बिहार और एयरपोर्ट को लेकर क्या बोलते कि एयरपोर्ट का तो अभी टेंडर अलॉट हो चुका है. जीएमआर बहुत तेजी से वहां पर काम शुरू कर रहा है, और मिहान में आप देख रहे लगातार निवेश आ रहा है, और अभी आने वाले कुछ दिनों में और कुछ अच्छी अनाउंसमेंट मैं करूंगा. सर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता बोलताना म्हणाले की नागपूरकरांची माल उंच होईल, पारदर्शी कारभार राहील. नागपूरकरांना एकच मागणी आहे, ते आता 29 तारखेला पुन्हा चिपको आंदोलन करतात आहेत. कालच बेसा पिंपळामध्ये 3 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 50 झाडे विना परवानगीने कापण्यात आली, त्याच्यात 25 हेक्टर. याशिवाय मालकापूरमध्ये पण आणि आपलं जिल्हाधिकारीचं कार्यालय नवीन म्हणजे मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल होते. माहितीच्या अधिकारात मागितलं तर 3 परवानगी देण्यात आल्या, त्याच्यातच 1000 झाडांची परवानगी होती. गेल्या 2 वर्षात अशा 2000 परवानग्या देण्यात आल्या आहेत झाडे कापण्याची. लाखो झाडांची कत्तल झालेली आहे. त्यांची इतकीच मागणी आहे की कठोर कायदा होणार का, येणाऱ्या पिढीला आपण प्रदूषण मुक्त नागपूर देणार का? बघा, पहिल्यांदा तर अवैध झाडांची कत्तल कुठेही आम्ही मान्य करणार नाही, त्याच्यावर कडक कारवाईच केली जाईल. मात्र आपण ज्यावेळेस विकास करतो त्यावेळी अनेक वेळा बांधकामं करताना झाडं कापण्याची परमिशन द्यावी लागते. आता एखादा रस्ता वाईड करायचा असेल तर बाजूची झाडं कापावी लागतात. समजा रस्ता वाईड केला नाही तर त्याच्यावर ट्रॅफिक जो स्लो होतो तो ट्रॅफिक देखील प्रदूषणच तयार करतो. मात्र आपला नियम असा आहे, एका झाडाच्या मागे किती झाडं लावायचे याचा नियम आपण केला, आणि त्याचं आता आपण ट्रॅकिंग करतो. तेवढी झाडं लागली की नाही, ती मोठी झाली की नाही. त्यामुळे कुठेही झाड कापून टाकलं आणि सोडून दिलं असं नाहीये. तर प्रदूषणाचं मिटिगेशन करण्याकरता आपल्याकडे नियम तयार केले आहेत, त्याचं काटेकोर पालन आपण करत असतो. कुठे बसला कुठेतरी विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आता या आणि बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरेचसे पोरं पुणे मुंबईत जातात. शेतकऱ्यांचे MSPची विषय सुसाईडसाठी झालं, त्याच्याबद्दल लॉकडाऊन असं आहे की MSPच्या संदर्भातली खरेदी ही अधिक सुलभ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न यापुढे असणार आहे. मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं की दरवर्षी सोयाबीनची खरेदी करायचीच आहे, कापसाची खरेदी करायचीच आहे. ज्या ज्या गोष्टींची खरेदी करायची आहे त्याच्या सुलभतेनं ती खरेदी कशी होईल याची एक परमनंट व्यवस्था उभी केली पाहिजे. तर त्या दृष्टीने ज्या राज्यांनी चांगली व्यवस्था केली आहे ती व्यवस्था पाहून आपल्याकडे त्या व्यवस्था कशा करता येतील आमचा प्रयत्न असणार. आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निवेश येतोय, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे, त्याच्यामुळे निश्चित रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सर्वप्रथम तर मी तुमचं आभार मानेन आणि अभिनंदन सुद्धा करेन की तुम्ही महाराष्ट्राचे आणि विशेष करून आमच्या नागपूरकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. एक सर, डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल माध्यमांसाठी एक निकष तयार करावा अशी मागणी आहे सर, तर ते पूर्ण करावं का? निश्चितपणे चांगली मागणी आहे. मी मगाशी सांगितलं की आता माध्यमं खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत. सगळ्या माध्यमांची इन्क्लुझिव्ह पॉलिसी ही आम्ही निश्चितपणे तयार करू. सर एक प्रश्न असा होता की आपण लोकसभेच्या निकालापासून आतापर्यंतचा जो प्रवास राहिला तुमचा आणि त्यानंतर 3 पार्टींचं युती, तर मला काय वाटतं की या पुढच्या 5 वर्षात सर्वात मोठं आव्हान?
मला असं वाटतं की जसं मी पहिल्यांदा सांगितलं, अपेक्षा जेव्हा चांगलं मॅन्डेट मिळतं त्यास अपेक्षाही मोठ्या असतात. त्या अपेक्षा अनुरूप कारभार करणं हे एक मला असं वाटतं मोठं आव्हान आहे. आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढचं जे प्लॅनिंग सगळं केलेलं आहे हे बॅलन्स्ड ग्रोथ आणि बॅलन्स्ड डेव्हलपमेंट, म्हणजे केवळ पायाभूत सुविधांचं क्षेत्र नाही तर सामाजिक क्षेत्र देखील, या दोन्ही क्षेत्रांमधला बॅलन्स साधून बॅलन्स डेव्हलपमेंट आणि बॅलन्स ग्रोथ कशी करता येईल असा आमचा प्रयत्न. काँग्रेस का क्या स्टेटस है? आपण मुख्यमंत्री झाले की जातीय आंदोलन का पुढे व्हायचं त्याच्यावर काय? मला त्याच्यावर फार काही बोलायचं नाही. मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न विचारताय यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक गोष्टी लक्षात येतात. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण पाठपुरावा करतोय. कल्याणपूर्वमध्ये अत्याचाराची घटना घडलेली आहे. कल्याणपूर्वमध्ये बदलापूरच्या घटनेनंतर आता असं वाटतं की पुन्हा त्यांना फाशी द्यावी, गोळ्या मारल्या अशा पद्धतीची मागणी होती. काही धोरणात्मक बदल यात असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घडताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं. कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात. त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, मी नाकारतच नाही, पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे. समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती, मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल. तो प्रयत्न देखील आम्ही करणार. आमचाही प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी. सर हे सांगा, 3दा सीएम तुम्ही झाले महाराष्ट्रामध्ये, 3दा सीएम 4दा मुख्यमंत्री म्हणून फार कमी लोकांना लाभलं आहे. महाराष्ट्रात सध्या एक व्यक्ती आहे त्याला 4दा सीएम बनण्याचं सौभाग्य लाभलं. तुम्हाला 3दा सीएम बनण्याचं सौभाग्य लाभलं आहे. त्यांचं राजकारण जे गट शाळा यांचं राजकारण आहे. तुमचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं आहे. इन्फ्रा प्रोजेक्ट असतील, 3दा सीएम झाल्यावरती 4दा सीएम झाल्यावरती जबाबदारी जी आहे ती वाढत असते. देशभरातील ज्या लोकांना 3दा मुख्यमंत्रीपद मिळालं, 4दा मुख्यमंत्रीपद मिळालं, त्याची जबाबदारी वाढत असते. तुम्हाला 3दा मुख्यमंत्रीपद मिळालंय, तुमचं राजकारण आणि 4दा मुख्यमंत्रीपद राज्याला जनतेला दिलं त्यांचं राजकारण काय वाटतं? दोघांची आपली स्टाईल आहे राजकारण करण्याची. मुळातच मी राजकारणीच नाही. मला काटशहाचं राजकारण करता येत नाही. मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं, इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो. अनेकदा त्याच्यात अडथळे येतात, ते डिरेल होतं, पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं. आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्वाचा फरक काय असतो तर अनुभवातनं आपण शहाणे होत जातो. आपल्या चुका कमी होतात. चुका होत नाही असं नाही आहे. जो काम करेल तो चुका करेल, जो निर्णय घेईल तो निर्णय, जो निर्णयच करणार नाही तो चूक करणार नाही. मी या मताचा आहे की निर्णय केला पाहिजे आणि कधी कधी चुका झाल्या तर सुधारल्या पाहिजे. आपण चूक केली तर प्रांजळपणे तो निर्णय मागे देखील घेतला पाहिजे. घेतला, मी अनेक वेळा घेतला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी काम करण्याची जी पद्धत आहे ही सकारात्मकतेनं पुढे जायचं. सीएम साहेब, भुजबळाचं पुनर्वसन जे आहे ते तुम्ही करणार की दादा करणार? मला असं वाटतं की आम्ही तिघही एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ. आणि भुजबळ साहेब हे एक अतिशय प्रमुख नेते आहेत. त्यांच्याबद्दल अजितदादा असतील, मी असेल किंवा शिंदेसाहेब असतील, कोणाच्या मनात दुमतच नाही. मग त्याचा काय योग्य मार्ग काढायचा तो आम्ही काढू. धुळे, भिवंडी, चाकण आणि पुणे या जागेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाईतनं घुसखोर बाहेर काढण्यात आले.
नागपुरातले जे हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी आयजींना, सीपींना, कलेक्टरांना आणि मला वाटतं अधिवेशनाच्या वेळेस तुम्हाला सुद्धा भेट देऊन सांगितलं की नागपुरात बांगलादेश जो भाग आहे किंवा नाईक तलाव जो भाग आहे तिथे लुंगी घालणाऱ्या बांगला भाषी लोकांची संख्या वाढली आहे. तर तो तपास होईल का या संदर्भात? जिथे कुठे घुसखोर असतील त्या घुसखोरांना काढणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते निश्चितपणे केलं जाईल. सीएम साहेब, काल राज्य उत्पादन शुल्क विभागाची दादांनी बैठक घेतली. त्या बैठकीत 2 निर्देश दिले. एक तर ड्रायडेची संख्या कमी करायची आणि उत्पन्न वाढवायचं. याच्यावर आज सकाळी 9:30 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत काही लोकांचं म्हणणं आहे की लाडच्या बहिणीला एकीकडे हप्ता देताना तिच्या नवऱ्याला व्यसनी आणि आहारी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न. मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही. मुख्यमंत्री सर, नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सर. कारण अधिवेशनाच्या काळात नागपुरात दुहेरी हत्याकांड झालं होतं. पोलीस आयुक्त कार्यालयात शेकडोच्या संख्येने कंप्लेंट पेंडिंग आहे सर, त्याच्यावर कुठल्याच कारवाई होत नाही. 354 सारख्या गंभीर प्रकरणात पोलीस सर गुन्हा दाखल करत नाहीत. काय सांगा? मोठ्या प्रकरणात फक्त एसटीचे प्रकरण दाखल होत आहेत. अशा कुठल्या तक्रारी असतील तर त्या माझ्या नजरेस आणून द्या. पोलिसांना आपण पूर्ण सेन्सिटिव्ह केलं आहे, सेन्सिटाईज केलं आहे. पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. आणि मी तर पोलिसांना सांगितलं की मी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री झालो की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नागपूरवर असतं. नागपूरला कसं बदनाम करता येईल असाही आमचे विरोधक प्रयत्न करतात. छोट्या घटनांना मोठं केलं जातं. जणू काही देशातले सगळे अपराध नागपुरातच आहेत असाही प्रयत्न केला जातो. पण त्याला तेवढ्याच ताकदीने आपण उत्तर देतो. मात्र आकडेवारीतनं उत्तर द्यायच्या ऐवजी आपल्या कृतीतनं ते उत्तर गेलं पाहिजे हे मी पोलिसांना सांगितलेलं आहे. आणि जे लोक नागपुरात राहतात त्यांना नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे हे आपण स्वतः अनुभवतो. इतर कुठल्याही शहरापेक्षा नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे हे आपण स्वतः अनुभवतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या विरोधकांना विनंती करणार आहे, विनाकारण नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. मुख्यमंत्री जी संसद बनाने की पहल की है वो कब तक कंप्लीट हो जाएगा और कुंभ मेले की भी आपको निमंत्रण मिला है? क्या आप डीसीएम और मंत्रिमंडल के साथ कुंभ में जाने वाले हैं? देखिए, जगह हमने अभी प्राप्त की है और जल्दी ही वहां पर काम भी शुरू करके जितने जल्द हो पाए हम लोग अयोध्या में महाराष्ट्र का सदन, हमारे जो राम भक्त यहाँ से जाते हैं उनकी सुविधा के लिए वहां पर हम तैयार कर रहे हैं. तो अगले 2 साल में उसको तैयार कर लेना चाहिए, ऐसा हमारा प्रयास होगा. 2 से 3 साल में वो हो जाएगा. ये लास्ट वन है, लास्ट कुंभ मेले में मैं पिछले बार भी गया था, मैं इस बार भी जाऊंगा. नाही, विदर्भाकरताच आपण त्याचा हे तयार केलाय ना. नागपूर करताच आपण त्याचा रिपोर्ट आहे, डीपीआर आहे, तो तयार केला. 2 साल से आप आएगा लेकिन आ नहीं पा रहा. अभी लाएंगे उसको. सर, बुद्धिबळीच्या जे फ्लायओव्हर आहे त्यामध्ये पण गेलेले आहे. नागपूर शहरात अनेक उड्डाणपूल आहेत, ते पण आपण करणार आहे. मला असं वाटतं की बुटीबोरीचा जो काही प्रश्न आहे, एका स्पॅनमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात आल्या म्हणून त्याचं ट्रॅफिक बंद करून त्याचं स्ट्रेंथनिंग आपण करतोय. पण मी निश्चितपणे माननीय गडकरी साहेबांनाही विनंती करेन की एनएचआयचे जे फ्लायओव्हर्स आहेत नागपुरातले त्याचं सेफ्टी ऑडिट त्यांनी करून घ्यावं आणि पीडब्ल्यूडीलाही सांगून जे महाराष्ट्र सरकारचे फ्लायओव्हर्स आहेत त्याचं एकदा सेफ्टी ऑडिट आम्ही करून घेऊ. शेवटचा प्रश्न, कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी पाठवून. दोस्तों, आज हमारे बीच में महाराष्ट्र के मुख्यमंत्री और हमारे पुराने मित्र श्री देवेंद्र जी फडणवीस आज हमारे बीच में पधारे हैं और उनकी मीट द प्रेस पहले बार महाराष्ट्र में नागपुर में हो रही है. मैं नागपुर श्रमिक पत्रकार संघ की ओर से, तिलक पत्रकार भवन ट्रस्ट और पत्रकार क्लब ऑफ नागपुर की ओर से मैं देवेंद्र जी का आभारी हूँ. वैसे ही उनके साथ हमारे रेवेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर जी बावनकुळे भी पधारे हैं, मैं उनका भी आभारी हूँ. और मैं आप
जितने वरिष्ठ पत्रकार यहाँ पे आए, आमदार, खासदार, मैं उनका भी आभार हूँ। मैं देवेंद्र जी से विनती करता हूँ कि चाय पानी के लिए आए।